नमस्कार. चला तर आपण आज एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवर आलेले टॉपिक सरासरीवर आपण प्रश्न पाहणार आहोत. सरासरी म्हणजे ॲव्हरेज, याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक पासून ट्रिक पर्यंत पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, 1 2 3 4 डॅश डॅश 15 ची सरासरी काढायला सांगितलेली आहे आपल्याला. तर मग सुरुवातीला कसल्याही सूत्राचा वापर न करता शेवटची संख्या किती दिलेली आहे आपल्याला, 15. आणि सुरुवात किती 1 पासून झाली, 15 आणि 1 16 किती. आणि ह्या दोन संख्या आहेत ना, दोन संख्या आपण एकत्र केल्या म्हणून भागिले 2 करायचं. आता किती होईल आपलं उत्तर, बेसख 2 16. 2 16 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर अगदी सोप्या पद्धतीने अशा आन्सर काढायचं. तर चला आपण एक एक करून क्वेश्चन चेंज करून घेऊया आणि टाईप नुसार क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन चेंज करून घेतला आपण. तर बघा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, सेमच क्वेश्चन आहे, फक्त संख्या शी चेंज झालेली आहे. 1 पासून ते 23 ची सरासरी काढायला सांगितलेली. मग शेवटची संख्या घ्यायची, त्याच्यामध्ये सुरुवात किती संख्या वाढत कितीने गेली, 1 1 ने वाढत गेली, म्हणून 23 प्लस 1 किती झाले 24. 24 ला दोन संख्या मिक्स करून आपण घेतली ना, म्हणून 2 ने भाग द्यायचा त्याला. तर बे 1 बे, बे 2 4. तर बघा काय आलेलं आहे आपलं उत्तर, 12 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन मधील किती उत्तर असेल, ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे 12 हे 23 पर्यंतच्या संख्येची 23 ची सरासरी किती असेल आपली, 12 असेल. आता आपण टाइप थोडासा चेंज करून घेऊ. तर चला तर आपण आता बघा वेगळा क्वेश्चन घेऊ. तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 13 विषम संख्यांची सरासरी काढायला सांगितलेली आहे. मग 13 विषम संख्यांची सांगितलेली सरासरी काढायला. तर असा प्रश्न आला असता, कसलाही विचार न करता विषम संख्यांची बेरीज ही तेचची सरासरी असते. तर आपला ऑप्शन नंबर किती येणार, 3 हे या प्रश्नाचं उत्तर येणार. तशाच पद्धतीने जर तुम्हाला 21 विषम संख्यांची सरासरी काढायला सांगितली असं, तर आपलं उत्तर काय येणार, 21च येणार. कारण 13 विषम संख्यांची सरासरी ही ती संख्याच असते. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला आणखीन 19 विषम संख्याची जर सरासरी दिली, विषम संख्येची जर सरासरी म्हणून दिलेला असेल, तर जी संख्या दिलेली असेल तीच संख्या म्हणजे त्याची सरासरी होय. चेंज करून घेऊया. अगोदर आपण समसंख्याविषयी पाहिलं. तर समसंख्या कशाही पद्धतीची जर 13 14 कोणत्याही दिलेले 13 19 असं जर 21 विषम संख्याची जर आलेली असेल, म्हणजे सरासरी काढायला सांगितली असेल, म्हणजे ती संख्या म्हणजे त्याची सरासरी असं उत्तर असतं त्याचं. तर बघा मग आपण चौथ्या क्वेश्चन मध्ये आता टाइप चेंज करून घेतलेला आहे. बघा पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी काढायला सांगितली. मग आपण विषम संख्या अगोदर पाहिल्या, आता समसंख्या पाहूया. तर बघा पहिल्या 30 समसंख्याची, तर पहिली समसंख्या कोणती असणार आहे, 2 प्लस 30 समसंख्या. 30 समसंख्या म्हणजे 3 च्या दुप्पट करायची 60. किती झालं मग हे 62 समसंख्या. 62 मग या संख्या किती येतात, 2 येतात, 2 संख्या येतात, म्हणून त्याला 2 ने भाग द्यायचं. 2 त्रिक 6 बे 1 बे 31 हे उत्तर असेल. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती, सरासरी किती असेल, 31 ही पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज असेल. आता ह्या टाइप मध्ये आणखीन एक क्वेश्चन पाहूया आपण. चला तर आपण आता क्वेश्चन चेंज करून घेतला. तर पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी काढायला सांगितलेली आहे आपल्याला. तर पहिली समसंख्या किती, 2.
तर 20 समसंख्या 20च्या दुप्पट करायची किती 40. तर असं किती 42 आलं. 42 भागिले त्या किती 2 समसंख्या आहेत ना, म्हणून भागिले 2 करायचं. बे 2 4 बे 1 बे 21 म्हणजे पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती असेल 21 ही त्याची सॉरी बेरीज आहे. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती असेल 21 ही त्या समसंख्यांची सरासरी असेल. तर अशा पद्धतीने आपण आणखी टाइप चेंज करून घेऊया. याचा ऑप्शन किती ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर याच्यामध्ये टाइप चेंज करून घ्यावूया. तर आपण पूर्णपणे क्वेश्चन चेंज करून घेतलेला आहे. तर बघा आता थोडा वेगळा आणि अवघड टाइप मध्ये आपण प्रश्न बघणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे 7 संख्यांची सरासरी 22 आहे. तर आहे त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 21 आहे. तर 7वी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली. तर अगदी कसलाही विचार न करता तर बघा 7 संख्यांची सरासरी किती दिलेली आपल्याला 7 गुणिले 22 सरासरी सांगितले म्हणून आपण गुणाकाराचे चिन्ह घ्यायचं 7 गुणिले 22. तर बघा 7 1 7 2 14 14 ला 4 हातचे आले 1. तर 7 2 14 आणि वरचा 1 15 किती आले 154 आलं. तर सेम पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती दिली 21. मग संख्या किती 6 गुणिले 21 बरोबर 6 1 6 तसं 6 2 12. तर मग आता ह्या 6 7 ची जी सरासरी आलेली आहे ना त्याच्यामधून आपण मायनस करून घेऊया. तर बघा 4 मधून 6 जात नाहीत म्हणून 5 चा 1 घेतला इथं 14 झाले. 14 मधून 6 गेले 8 उरले. तर मग इथं 4 राहिले होते ना 4 मधून 2 गेले 2 राहिले एकातून 1 गेला 0. मग किती आलं 28. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. 7वी संख्या कोणती असेल 28 ही 7वी संख्या असेल. अशाच पद्धतीने जर ट्रिकली नवनवीन डेली जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलवर तुम्हाला रोज नवीन नोटिफिकेशन येऊन रोज नवीन टॉपिकवर नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आगगाडी विषयी रेल्वे विषयी पूर्ण प्रश्न आमच्या युट्यूब चॅनल आहे. बेसिक मॅथमॅटिक्स पासून बुद्धिमत्ता ऑल ओव्हर क्वेश्चन आमच्या युट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहू शकता. तर चला आपण अशाच पद्धतीने आणखी 1-2 क्वेश्चन पाहू. चला तर आपण आता क्वेश्चन चेंज करून घेतला. बघा 8 संख्यांची सरासरी 25 आहे. त्यापैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी 23 आहे. तर 8वी संख्या काढायला सांगितलेली आपल्याला. अगोदर सेम जसं केलं तसंच करायचं. 8 गुणिले 25 8 संख्यांची सरासरी किती आहे 25. तर बघा मग 25 चा 8 चा गुणाकार करून घ्यायचा. 8 पंचे 40 40 ला 0 हा 4 आहे 4 8 2 4 सॉरी 8 2 16 16 4 20 झाले. तर किती 200 आली. तर त्यापैकी मग पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती आहे 7 गुणिले 23 दिलेली आहे. 23 दिलेली आहे. तर मग आता 7 आणि 23 चा गुणाकार करून घ्यायचा. 7 1 7 2 14 7 3 21 ला 1 हातचे आले 2 राहिले. 7 2 14 15 16. तर बघा मग आता याची वजाबाकी करून घ्यायची. 10 मधून 1 गेला 9 राहिले. आता इथला 1 0 घेतला होता इकडे 1 दिला म्हणून इथं 9 राहिले. 9 मधून 6 गेले 3 राहिले. 1 मधून 1 गेला 0 किती 29. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 8वी संख्या कोणती असेल 39 ही आपली 8वी संख्या असेल. तर अशाच ट्रिकली नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.